राष्ट्राचे प्रवक्ते सुद्धा आहेत काँग्रेसचे. त्यांना मी विनंती करतो आपण एकदा पुन्हा इथं सांगावं. आता तुम्ही खाजगीत आपण दोघेजण बोलत होतो, इथं पण आपण बोला. हॅलो, आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या या स्नेह संमेलनासाठी उपस्थित असलेले आपले प्रमुख मार्गदर्शक, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण, या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार द्वयी आनंदराव अडसूळ, एकनाथराव गायकवाड, आमदार शशिकांत शिंदे, दिलीपराव मोहिते, एकनाथजी शिंदे, माजी आमदार दगडूदादा सकपाळ, बाबूराव माने, नगरसेवक फडतरे, संपत शेवाळे, माथाडी कामगार नेते बळवंतराव पवार, पुरुषोत्तम माने, नंदकुमार काटकर, रणजित देशमुख, वसंतराव देशमुख, विजयसिंग पाटणकर, आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, मला आता सगळ्यांचीच नावं घेता येतील, परंतु आदरणीय व्यासपीठ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आचार्य अत्रे असं म्हणत की दुर्लभम भारतीय जन्मा, आणि त्याच्या पुढे ते म्हणत दुर्लभम भारतीय जन्मा महाराष्ट्रे तो अति दुर्लभ. म्हणजे भारतात जन्म घेणं दुर्लभ, महाराष्ट्रात त्यामुळे दुर्लभ. आणि त्याच्या पुढे मी असे म्हणे की सातारे जन्म अति 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 दुर्लभ. याच्या पाठीमागची भूमिका काय आहे, कशासाठी साताऱ्यामध्ये जन्म घेणं हे भाग्याचं आहे, सद्भाग्याचं आहे. याचं कारण स्पष्ट आहे की या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपतींच्या पवित्र पुणित स्पर्शाने, पदस्पर्शाने पावन झालेली तुमची माझी भूमी. छत्रपतींचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी केलंय की निश्चयाचा महामेरू भूत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, परोपकाराच्या राशी उदंड घडती जयाशी, दयाच्या गुणवत्वाशी तुलना कशी. आणि त्याच्या पुढचं अतिशय महत्वाचं आहे की त्यांनी संपूर्ण भारताला एक वेगळी दिशा दिली. आचारशील, विचारशील, ज्ञानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकाळी सुशील म्हणजे नम्रता. छत्रपतींनी तुम्हाला ना मला नम्रता शिकवली, आणि अशा या छत्रपतींच्या सातारा जिल्ह्यातून तुम्ही आणि आम्ही आलो. मला पुढे असं एकदा म्हणायचं आहे की एकदा असं झालं, मी मुलुंडच्या चेकनाक्यावर सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण यांच्या आशीर्वादाने मला तिकडे विधानसभेची तिकीट मिळालेली आहे. तिथे एका रिक्षामध्ये बसलो, तर त्या रिक्षाच्या पाठीमागे लिहिलं होतं सातारची मैना. सातारची मैना लिहिलं. मी विचारलं, मी दाखवलं नाही की मी साताऱ्याचं आहे. मी त्याला विचारलं मुलाला की बुवा काय कशासाठी सातारची मैना लिहिले. त्यावेळी तो म्हणाला, तुम्हाला माहिती नाही का, अहो चमकला शुक्राचा तारा, धन्य तो जिल्हा सातारा, धन्य तो जिल्हा. आणि या साताऱ्याने गुणधर्म दिलाय तुम्हाला मला आठवतं की महाराष्ट्र, संयुक्त महाराष्ट्राचा कलश 1 मे 1960 साली यशवंतराव चव्हाण यांनी आणला, आणि हा देश अखंड ठेवण्यासाठी सातत्याने त्यांनी प्रयत्न केला. मला आठवतं 1962चं युद्ध, की त्यावेळेला या सातारा जिल्ह्यातील अनेक माथाडी नेते असतील, अनेक कामगार असतील, गिरणीतले कामगार असतील, त्यावेळेला यशवंतरावांना पाचारण झालं दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री म्हणून. आणि त्यावेळेला कवी कुसुमाग्रजांचं एक विरगत मला आठवतं की बर्फाचे तट पेटून उठती, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर उगळते, सह्यागिरी तुला वनराजानो या कुहरातून आज पुढे, रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे, रक्ताचे पडतील सडे. ही परंपरा तुम्हाला मला आहे. पण त्याचबरोबर सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण यांच्या आशीर्वादामुळे, प्रतापराव भोसले यांच्या आशीर्वादामुळे प्रदेश काँग्रेसचा पदाधिकारी म्हणून मला काम करण्याची संधी मिळते. त्यावेळी महाराष्ट्रात फिरल्यानंतर तिथं असं आढळतं, सगळे लोक असं म्हणतात, अरे तुम्ही सातारकर म्हणजे फार स्वदन, सुफलाम सजलाम सगळं काय तुमच्याकडे आहे, म्हणजे काय तुम्हाला कमी आहे. त्यावेळेला मी त्यांना असं म्हणतो की तुमचा हा समज थोडासा चुकीचा आहे. एक मला मान्य आहे की सातारा जिल्ह्यातल्या आमच्या सुपुत्रांकडे अनेक काळ सत्ता मिळाली. यशवंतराव चव्हाणांच्या रूपाने असेल, आनंदराव चव्हाणांच्या रूपाने असेल, प्रमिला काकींच्या असेल, यशवंतराव मोहितेंच्या असेल, बाळासाहेब देसाईंच्या असेल, अनेकांची मला नावं घेता येतील. परंतु आम्ही आपल्याच पोळीवर तूप ओढण्याचं काम कधीही केलं नाही. पहिला महाराष्ट्राचा विचार केला, आणि मग आपल्या जिल्ह्याचा विचार केला. तर अशा प्रकारे साताऱ्याची आमची भूमी आहे. मला या ठिकाणी, आणि आता मला एकच सांगायचं आपल्याला की 50 वर्ष लोटली, संयुक्त महाराष्ट्र
झाल्यानंतर आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र पृथ्वीराज चव्हाण आज मुख्यमंत्री आपण म्हणून लाभले. इतिहासाची पुनरावृत्ती झाली. तुमचं भाग्य माझं भाग्य फळास आलं आणि म्हणून आज या मुख्यमंत्र्यांच्या विचाराच्या पाठीशी आमचे सगळे हे आमदार NCPचे असतील किंवा शिवसेनेचे असतील एका विचाराने प्रेरित अशा पद्धतीने त्यांच्या पाठीमागे उभे राहिले. त्यांचा कामाचा उरक आज पाहतोय की आज 3ऱ्या वर्षी दुष्काळाकडे आपण वाटचाल करतो. तरी देखील सगळ्या समस्यांना तोंड देऊन ज्या पद्धतीने ते काम करतायत, मला तर आठवतं इथं त्यांचे PS अभिजित घोरपडे असतील की बाबा आमचे एकटेच काम करतात आणि 3 PS त्यांच्या बरोबर असतात. सकाळी एक येतो तो साधारण 3 वाजेपर्यंत असेल, त्याच्यानंतर एखादा येणार तो 8-9 वाजेपर्यंत असेल, त्या रात्री 2-3 वाजेपर्यंत. म्हणजे एवढा कामाचा उरक, म्हणजे यांना झोप अशी कशी माहितीच नाही, एवढं काम पृथ्वीराज चव्हाण सातत्याने करतायत. आपल्याला एवढीच विनंती आहे की पक्ष हे सगळं सोडून तुम्हाला मला आपले सन्माननीय आपले सुपुत्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि आज नाना तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की संपूर्ण सातारा जिल्हा नामदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी आहे. धन्यवाद, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय आमदार दिलीपजी मोहिते साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करतील. आम्ही सातारकर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, मला या गोष्टीचा अंतःकरणापासून आनंद होतो आहे की सातारकरांनी मला आज या ठिकाणी आवडून कार्यक्रमाला बोलवलं. माझे पूर्वज हे तळबिडचे आहे. साधारणतः महिन्याभरापूर्वी मी गावी गेलो होतो. गावकरी भाऊबंद सगळे त्या ठिकाणी जमले होते आणि खूप वर्षानंतर गावाला आल्यानंतर त्यांनी सांगितलं, आता तुमच्याकडे एक जबाबदारी आहे. मारुतीचं मंदिर फार जुनं झालं आहे, ते आता तुम्ही दुरुस्त करा आणि नक्की मी ते करणार आहे. चाकण ही 84 अशी ही चाकणची भूमी. सरदार खासेसाहेब पवार हे तिथले सरदार होते आणि काटकेबार झेंडा लावताना ते देवासला गेले आणि त्यांना गुळबाळ नव्हतं म्हणून त्यांनी आमचे आजोबा आनंदराव मोहिते यांना दत्तक घेतलं. दत्तक खालसा केल्यानंतर आता मोहित्यांना कुठं पाठवायचं, परत तळबीडला जाणं शक्य नव्हतं म्हणून चाकणची सुभेदारी परत त्यांनी आम्हाला बहाल केली आणि तेव्हापासून आम्ही चाकणला आहोत. परंतु पिढ्यानपिढ्या आमचं तळबीडशी आजही नातं आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये अनेक सुदीर संबंध आजही आमचे आहेत आणि म्हणून जरी आम्ही चाकणला गेलो तरी सातारच्या मातीशी आमचा संबंध आहे. मला या निमित्तानं सांगायचं आहे. मला या गोष्टीचा आनंद होतो आहे की आपण सगळीच मंडळी अतिशय प्रेमाने या ठिकाणी एकत्र आलात. शेवटी माणसं एकत्र आल्याशिवाय नातीगोती संबंध हे जमत नाही आणि आपण सगळेच जण एकत्र आलात आणि जे प्रेम एकमेकाबद्दल व्यक्त केलं हे निश्चित कौतुकास्पद आहे. आपण जी आपलेपणाची भावना दाखवली आणि इतरांना सहकार्य करण्याची भावना दाखवली म्हणून आज जवळजवळ 52 लाख रुपये या ठिकाणी जमा झाले. हे दातृत्व आपण जे दाखवलं त्याचं निश्चितपणानं मोल करता येणार नाही आणि आपण मुख्यमंत्र्यांना सुद्धा जी विनंती केली आहे, मला खात्री आहे की बाबा निर्णय घेतात. थोडं उशिरा घेतात हे मान्य आहे. अडचणी खूप आहेत, त्यातनं मार्ग काढायचा आहे. परंतु सातारकरांना नाही म्हणायची हिंमत नक्की त्यांच्यामध्ये नाही याची मला जाणीव आहे. कारण सातारकरांनी त्याच्यावर जे भरभरून प्रेम केलं आहे त्याचं उतराई होण्याचं काम या निमित्तानं निश्चितपणानं होईल अशी अपेक्षा बाळगतो आणि आपण केलेल्या मागणीला
मी दुजारा देतो आणि त्यामध्ये आमचं काही सहकार्य लागलं तर निश्चितपणानं मी करेल एवढी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांनी आपल्या सर्व सातारकरांसाठी एक वेबसाईट निर्माण केलेली आहे. तिचं आम्ही सातारकर.net अशी ही वेबसाईट आज आपण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि सातारकर मुख्यमंत्री आदरणीय माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या हस्ते आज या नेट वेबसाईटचं उद्घाटन होत आहे आणि ती लोकार्पण होत आहे. आपल्या सर्वांसाठी माननीय मुख्यमंत्री यांनी आम्ही सातारकर.net ही आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानची वेबसाईट ही आता आपल्याला लोकार्पण केलेली आहे. पुढचे सुद्धा जे इथून पुढे सर्वांनी या वेबशी संपर्क करून आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानशी संपर्क साधावा. पुढच्या वर्षाचे मानांकन सगळे ऑनलाईन स्वीकारले जातील हे सुद्धा याच्यावरून मी घोषित करत आहे. अतिशय सुंदर एक उत्पादन मार्केटमध्ये आले अशी विनंती आहे. अनिल जाधव त्याचे प्रोड्युसर आहेत. त्यांनी एक छोटीशी बॅग आणलेली आहे जी आपण खिशात घेऊन जाऊ शकतो आणि त्यांनी ते टायटल रजिस्टर केलेले आहे. एका मिनिटात फक्त हा उद्घाटन सोहळा सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते होणार आहे. आपण सर्व ध्यान देऊ नये. चांगला अतिशय चांगला उत्पादन आहे. ही जी पिशवी आहे ही पिशवी पर्यावरणाला अनुसरून पर्यावरण दूषित होऊ नये या उद्देशाने आपल्याच जिल्ह्यातील येळीव या गावातील खटाव तालुक्यातील अनिल जाधव यांनी ही बॅग बाजारामध्ये आणलेली आहे आणि तिचं प्रथम उद्घाटन माननीय मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे करत आहेत. हा एक प्लॅस्टिकला पर्याय बनवून उपलब्ध केलेला आहे. पर्यावरण याच्यामध्ये साधलेलं आहे. पर्यावरणाचा विनाश होऊ नये याची काळजी घेतलेली आहे आणि असे दुसरे एक उद्योजक आपल्या जिल्ह्यामध्ये तयार होत आहेत. त्यांना सुद्धा आपण प्रोत्साहन देणं आपलं सर्व सातारकरांचं काम आहे. तर त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करावं आणि असेच उद्योग रत्न भविष्यात आपल्या सातारा जिल्ह्यात उभे राहावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच जे 11 रत्न आपण सातारकरांची निवडलेली आहे त्या 11 रत्नापैकी आपण 2 रत्नांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी सर्व 11 रत्नाच्या वतीने प्राचारण करतो. प्रथम आम्ही सयाजी शिंदे कलारत्न हे आपलं मनोगत व्यक्त करतील असं मी विकास प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना विनंती करतो. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीनं मला सातारा रत्न पुरस्कार दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मी एवढंच सांगू इच्छितो की हा साताराचा असा सातारा तसा सातारा वगैरे वगैरे, पण माझ्या आयुष्यातली एक घटना सांगतो. मी कॉलेजला असताना क्रांतिसिंह नाना पाटलांचं एक शेवटचं भाषण होतं, बहुतेक ते असावं. सातारा जिल्हा मध्यवर्ती सभागृहामध्ये त्यांचं भाषण होतं आणि तेव्हा त्यांनी सांगितलेले जी मला आयुष्यात प्रेरणा वाटली. त्यात त्यांनी म्हटलं होतं, 7 ताऱ्यांच्या मध्ये वसलेला तो सातारा, सह्याद्रीच्या कुशीत वसला तो सातारा. तर तेव्हा असं वाटलं का त्या सातारचा मी आहे. त्या भैरवाच्या टेकडीवरती सह्याद्रीच्या रांगात मी माझ्या अभिनयाचे धडे घेतले, आवाजाचं प्रॅक्टिस केलं आणि त्यानंतर भारतभर काम करतोय. तर मला असं वाटलं की आज मला भारतरत्न सातारा रत्न दिल्यानंतर मला
तर मला अतिशय आनंद वाटलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाल्यामुळं विशेष आनंद वाटलेला आहे. मी आनंदरावजी अडसूळ, शशिकांत शिंदे, एकनाथ शिंदे आणि कुर्ला नगरी सहकारी बँक यांचा मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले दुसरे राजकीय रत्न विजेते या आम्ही सातारा विकास प्रतिष्ठानने गेल्या वर्षी वर्षाताई गायकवाड यांना राजकीय रत्न पुरस्कार दिला होता. त्याचा निकष असा आहे मित्रांनो की मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या क्षेत्रामध्ये 2 वेळा कमीत कमीत आमदार म्हणून निवडून आलं पाहिजे. आणि ते काम वर्षाताई गायकवाडांना आम्ही मागच्या वेळी दिलं होतं. वर्षाताई गायकवाड त्यावेळी मंत्री सुद्धा होत्या. आणि ते आजचं राजकीय रत्न ठाण्याचे आमदार एकनाथजी शिंदे यांना आम्ही घोषित केलेलं आहे आणि सर्वांच्या वतीने ते सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करतील. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने स्नेहसंमेलन व सातारा रत्न पुरस्कार वितरण सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, खासदार आदरणीय आनंदराव अडसूळ साहेब, खासदार एकनाथराव गायकवाड साहेब, माझे सभागृहातील सहकारी आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, दिलीपजी मोहिते साहेब, महादेवराव शेलार साहेब, आमचे दगडूदादा, रामभाऊ फडतरे, संपतराव शेवाळे, रणजितसिंग देशमुख, बाबूराव माने साहेब आणि या प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम निकम साहेब, आपले नाना बाबूराव माने आहेत, दिनकर गाडवे, सर्व पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर आणि या सभागृहामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित झालेले सर्व सातारकर बांधवांनो आणि भगिनींनो, खरं म्हणजे सर्वप्रथम मी सातारकर विकास प्रतिष्ठानला मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो. आजचा हा माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याचा आपण बहुमान केलात. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते, त्याबद्दल मी आपला पुन्हा आभारी आहे. खरं म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा डोंगराळ भागामध्ये एका छोट्या खेड्यात दरे गावात माझा जन्म झाला आणि मग नंतर ठाण्यामध्ये गेल्यानंतर मग तिथे काम सुरू केलं. मुंबई लगत असलेले ठाणे शहर, अशा ठाणे शहरामध्ये दोनदा आमदार होणं ही देखील मोठी बाब आहे माझ्या दृष्टीने. मला काम करत असताना कधी वाटलं नव्हतं मी आमदार होईल, परंतु प्रामाणिकपणे, तळमळीने, आपुलकीने दुसऱ्याची सुखदुःख ती आपली समजून काम केलं तर निश्चितपणे सर्वच क्षेत्रात यश मिळतं, हा माझा आणि आपल्या सर्वांचा अनुभव आहे. आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने, उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली आणि माझे ठाण्यातले गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दिघे साहेबांना देखील आपण सगळे ओळखत होतात. बाबा त्या ठिकाणी दिघे साहेब काम करायचे. पहाटे 3-4 कधी वाजायचे ते कळायचंच नाही. कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या सानिध्यात काम केलं आणि काम करीत असताना
शाखा प्रमुख, नगरसेवक, सभागृहाचा नेता, आमदार अनेक पदं मला मिळाली. परंतु प्रत्येक पद मिळाल्यानंतर आपली जबाबदारी वाढलेली आहे याची जाणीव ठेवून मी काम करत गेलो. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यश मिळत गेलं. परंतु माझी कर्मभूमी ठाणे असली तरी माझ्या जन्मभूमीला कदापि मी विसरलेलो नाही, कारण ती एक वेगळी ओढ आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे आजच्या या आम्ही सातारकर या माध्यमातून या व्यासपीठावर सर्व पक्षांना एकत्र आणण्याची किमया आपण केलेली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मी मनापासून अभिनंदन करीन. मुख्यमंत्री महोदय या राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर समर्थपणे काम करत आहेत. एक स्वच्छ प्रतिमा म्हणून त्यांची ओळख या महाराष्ट्राला आहे. या राज्यामध्ये दुष्काळाचं सावट आहे. दुष्काळावर मात करण्याचं कामही ते करत आहेत. दगडूदादांनी मगाशी सांगितलं, त्यांची इच्छा मुख्यमंत्री महोदय पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत अशी आपल्या सगळ्यांनाही खात्री आहे. कारण सातारा जिल्ह्यामध्ये एक इतिहास आहे. कृष्णा, कोयना, वेण्णा या नद्यांनी पावन झालेला परिसर, प्रतापगड, अजिंक्यतारा, सज्जनगड अशा महत्त्वाच्या गड किल्ल्यांनी वेढलेला हा परिसर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी, त्यामुळे याला एक इतिहास आहे. आणि मुख्यमंत्री दुसऱ्या पक्षाचे जरी असले तरीसुद्धा हा आपला माणूस आहे, हा सातारकर आहे, ही भावना आमच्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. त्यांचा आदर आम्ही नेहमी राखत असतो आणि तो मनातून व्यक्तही करत असतो, कारण त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. मगाशी मोहिते साहेबांनी सांगितलं, निर्णय घेतात, हळू घेतात. त्यांना माहिती आहे, कारण यापूर्वी अनेक घोटाळे झालेले आहेत. त्यामुळे त्यांना तसल्या कुठली सगळी काळजी घेऊन ते काम करीत असतात. परंतु काम निश्चितपणे करतात याचा मला अनुभव आहे, कारण मी विरोधी पक्षात जरी असलो तरी सुद्धा त्यांनी कधी पक्षपात केला नाही. आपल्याकडे आलेल्या माणसाला न्याय देण्याचं काम ते निश्चितपणे करीत असतात. परंतु त्यामध्ये माझ्या भागातला, माझ्या मातीतला, माझा साताऱ्यातला आमदार हा एक त्यांना वेगळं एक ते प्रेम आहे, ते निश्चितपणे माझ्याही निदर्शनास आलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला आहे हे मी भाग्य समजतो. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यामध्ये बाबा खूप मोठ्या संख्येने आपली मंडळी राहतात, फार मोठ्या संख्येने. परंतु ती जोपर्यंत अशा प्रकारचे कार्यक्रम होत नाहीत तोपर्यंत एक दुसऱ्याची ओळख होत नाही. विविध क्षेत्रामध्ये आपल्या सातारकर मंडळी मोठमोठ्या पदावर आहेत आणि अशा प्रकारचे कार्यक्रम झाल्यानंतर ती ओळख होते. मग शासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, विविध क्षेत्रात, उद्योगामध्ये अनेक सातारकर मोठ्या मोठ्या पदावर आहेत, मोठं काम चांगलं करतायत. या ठिकाणी 11 व्यक्तींचा सत्कार झाला. सयाजी शिंदे साहेबांचाही झाला. त्यांच्याबद्दल तर महाराष्ट्राला अभिमान आहेच, पण रजनीकांत नंतर साऊथमध्ये लोकप्रिय असलेला आपला अभिनेता आहे याचा गर्व महाराष्ट्राला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रामध्ये अनेक मंडळी काम करतायत, त्यांचा गौरव या ठिकाणी केलाय. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचं, शाबासकीची थाप देण्याचं आपण काम केलं. हाच आदर्श घेऊन अनेक मंडळी चांगलं काम करू शकतील आणि याच्यामध्ये 11 नंतर 1100 होतील, 11,000 होतील, लाखामध्ये ही संख्या जाईल आणि तो आपला सातारकरांचा बहुमान असेल. मला अनेक पुरस्कार मिळाले, अनेक सत्कार झाले, परंतु हा जो सत्कार आहे, हा जो पुरस्कार आहे, हा जगावेगळा आहे. हा माझ्या लोकांनी केला आहे, सातारकरांनी केला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आणि सातारा भवनची जी मागणी केलेली आहे ती निश्चितपणे, सत्ताधारी तर आपण आहातच, पण विरोधी पक्षही आपल्यासोबत आहे.
त्यामुळे आपण तो निर्णय उशिरा घेऊ नका, लवकर घ्या, कारण याच्यामध्ये काही गडबड नाही. आणि आम्हाला अभिमान आहे, या राज्याचे मुख्यमंत्री आमचे आहेत, आमचा माणूस आहे, आपला माणूस आहे. हा अभिमान आमच्या मनामध्ये कायम राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार महोदय, आपण अति सुरेख आणि भावनेला स्पर्श करून बोललेला आहात, अगदी हृदयाला स्पर्श झालाय. मला विनंती आहे माझ्याकडून आणि या सर्व समाजाकडून, पुढच्या वर्षी हा सोहळा ठाण्याला व्हावा. खरं म्हणजे मी बोलायला विसरलो. नाही, तुम्हाला- जबाबदारी आपली असेल. हां, ती सगळी ठाण्यातली जबाबदारी माझी असेल. आमचे आवडते परममित्र आणि मुंबईमध्ये अनेक उच्च पद घेणारे आमचे गायकवाड साहेब, खासदार गायकवाड साहेब, यांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं आम्हाला सर्वांना. रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, आद्य समाजसुधारक क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले, राजा असून ऋषितुल्य जीवन जगणारे राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि यांच्या विचारांना प्रथमतः मी अभिवादन करतो. आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्राचे लोकनेते, आदरणीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमचे सहकारी खासदार आनंदरावजी अडसूळ, आमचे सहकारी आमदार शशिकांत शिंदे, आमदार एकनाथ शिंदे, आमदार मोहिते साहेब, माझे आमदार, आमचे मित्र दादा इथं बसलेले आहेत, मंचकर बसले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, मी सातारकर प्रतिष्ठानला धन्यवाद देईन की आपण 11 नवरत्नाचा सत्कार केलात, सातारा रत्न म्हणून त्यांना पुरस्कार दिलात आणि ती विविध क्षेत्रातली माणसं आहेत. म्हणजे सातारा जिल्हा हा सर्व क्षेत्र व्यापून आहे आणि सर्व क्षेत्र व्यापून तो आपल्या जिल्ह्याचं नाव अजरामर करतोय, उज्ज्वल करतोय. याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. पण त्याच्यापेक्षाही मी आपला धन्यवाद देईन सातारा विकास प्रतिष्ठानांना की सातारा जिल्हा हे नेहमी भान ठेवणारा जिल्हा आहे. महाराष्ट्रामध्ये अत्यंत भीषण असा दुष्काळ आहे, त्या दुष्काळाची जाण देखील सातारा जिल्ह्याने ठेवली. नुसता तुम्ही कार्यक्रम केला नाही तर त्या दुष्काळामध्ये देखील आपली मदत केली पाहिजे आणि म्हणून आपण 54 लाख रुपये या ठिकाणी मदत दिली मुख्यमंत्र्यांना. मी आपला आभारी आहे. बाकी काही मी जास्त बोलू इच्छित नाही. सगळ्यांची भाषणं आपण ऐकलेली आहेत. सातारा जिल्ह्याची माणसं किती हुशार आहेत हे सगळ्या भाषणात तुम्हाला कळलंच असेल. आपला रांगडागडे नाना आणि सातारामध्ये असे रांगडेगडे पुष्कळ आहेत. आम्ही अवास्तव मागण्या कधी करत नाही. मागणी करायची एकच आणि तीच मिळवून घ्यायची, याच्यापेक्षा मागण्या करायच्या नाहीत. ते पुष्कळ लोकांना कळत नाही. मी बघतो अनेक सभेमध्ये मागण्याची जंत्रीच असते. 1 पासून 10-20 पर्यंत मागण्या करतात. मी कधी कधी विचार करतो ह्या 10-20 मधल्या मागण्या कुठल्या मान्य होणार आहेत. पण एकच मागायचं आणि ते घ्यायचं ही सातारकरांची कृती दुसऱ्या कोणाला येणार नाही. ते सातारकरच करतील. सातारकरची माणसं मुंबईमध्ये आल्यानंतर फार हुशार आहेत. मी मागं सांगितलं होतं पितू बाबा की सातारचा माणूस साध्या आपल्या बाजारामध्ये, भाजी बाजारामध्ये दिला तरी तो एका वेगळ्या मर्यादेत बोलत असतो. एखाद्या भैयाशी मी सांगितलं एका सातारकरांचं भांडण झालं. तो म्हणला क्या है तू सातारकर क्या है? चिनपट है चिनपट. तो म्हणला तू महाग आहे का चिनपट आहे साला? तो म्हणला क्या समजता है मेरे को? बरकडी उपशेगावर फास्टून मारेगा सातारा आहे सातारा. ही माणसांची साताऱ्याची वेगळी तळ आहे. साताऱ्यामध्ये माणसं हुशार आहेत आणि सर्व क्षेत्रामध्ये आहेत, सर्व पक्षामध्ये आहेत. चांगली गोष्ट आहे, असलं पाहिजे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांची जन्मशताब्दी सुरू आहे. आणि योगायोग पहा की या जन्मशताब्दीमध्ये यशवंतराव चव्हाणच्या जन्मशताब्दीमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री आहेत. हा योगायोग कधीच सांगा नाही. या सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राला 3 मुख्यमंत्री दिले. पहिले यशवंतरावजी चव्हाण, मध्ये बाबासाहेब भोसले
आणि आता पृथ्वीराज चव्हाण बाबा मुख्यमंत्री आहेत. साहजिकच या सगळ्यांचं म्हणणं आहे की सातारा जिल्ह्याचा दुष्काळ संपला पाहिजे. बाबा, सातारा जिल्ह्याचा दुष्काळ संपेपर्यंत आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, तुम्हीच मुख्यमंत्री राहायला पाहिजे. हे आमच्या सगळ्यांची इच्छा, सर्व पक्ष इच्छा आहे. कारण सातारा हा नेहमीच या सगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत संवेदनाक्षम असतो. राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं की सातारा हा शाहू फुले आंबेडकरांचा सातारा आहे. महात्मा फुल्यांचं गाव सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सावित्रीबाई फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये झाला. छत्रपती शिवाजीचं पार्श्वभूमी लागलेली आहे. आणि त्याचं कारण असं आहे की अजिंक्य तारा किल्ला देखील साताऱ्यामध्ये आहे. जिल्हा सातारा, अजिंक्य तारा याचा स्वाभिमान सातारकरांना आहे. आणि हा सातारा जिल्हा हा वेगळ्या पद्धतीने आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लहानपण देखील या सातारा जिल्ह्यामध्येच गेलं आहे लष्करामध्ये. त्या सातारा जिल्हा एक पार्श्वभूमी आहे. एवढंच नव्हे तर आपण इतिहासामध्ये पाठीमागे गेलात तरी न्यायाची भूमिका घेणारा सातारा जिल्हा आहे. रामकृष्ण प्रभुने हे माऊलीचे सातारा जिल्ह्याचे आहेत. हे सातारा क्रांतिकारकाची भूमी सातारा आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम करण्याचं काम सातारा जिल्ह्याने केलं. सातारा जिल्हा विकासामध्ये देखील पुढं असतो आणि विचारामध्ये देखील पुढं असतो. विकासाने विचार आणि समतेचं राजकारण याच्यामध्ये सातारा जिल्हा नेहमी आघाडीवर असतो. तीच आघाडी बाबा आपल्या या नेतृत्वामध्ये पुढे राहावी. आणि मी परत एकदा नानांनी जे सगळं काम केलं, एकाचाही सत्कार काय सोडला नाही. मला माहीत आहे बाबा, तुम्हाला कितीतरी काम असलं तरी नाना काय लवकर सोडणार नाही, याचं काम आम्हाला माहिती आहे. त्याचं एकदा सुरू झालं की थांबा मध्ये ते सुरू असतात. ही साताऱ्याची करते सगळ्यांना जमत नाही, काही सातारकरांना जमतात. आणि मग सातारकर आपण सगळे एकत्र आलो. या सातारा आम्ही सातारकर विकास प्रयत्नाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र जमलेलो आहे. खरं म्हणजे माणसाला हा जो 11 जण सत्कार आहे, हा सत्कार मी तर सत्कार म्हणणार नाही, तर आपल्या मायेनं, आपल्या आईनं आपल्या पाठीवर फिरवला हा हात आहे. हा हात आपल्याला निश्चितच पुढे घेऊन जाण्याला मदत करेल. बाबा, आपल्या पाठीमागे ही सातारची माय आपल्या पाठीमागे उभी आहे. आपण खंबीरपणे चाला, काही काळजी करण्याचं कारण नाही. महाराष्ट्रामध्ये आपण नेतृत्व करतात. आपण सातारचे आहात पण नेते महाराष्ट्राचे आहात आणि याचं भान आम्हा सगळ्यांना आहे. त्यामुळं महाराष्ट्र घडवण्याचं काम आज सातारा जिल्ह्याकडे आलं आहे. ते काम आपल्या हातून चांगलं घडव.